आपल्याकडे दोन सण आहेत, एक सीमोल्लंघनाचा सण आहे, एक संक्रांतीचा सण आहे. दसऱ्याच्या वेळेस आपण सीमोल्लंघन करतो आणि संक्रांतीमध्ये आपण यू टर्न घेतो. सीमा पार करणे आणि पुन्हा माघारी फिरणे याच्यामध्ये फार मोठा फरक. सीमा ओलांडण्यासाठी शक्तीची गरज आहे आणि यू टर्न घेण्यासाठी संयमाची गरज. जसं सिंह अवलोकन करतो मागे फिरून, सिंहावलोकन आपण त्याला म्हणतो. सिंहावलोकन तो यासाठी करतो की माझा रस्ता बरोबर आहे का, माझ्या पाठीमागे काही धोका आहे का, मला पुढे जाण्यासाठी मागच्या कुठल्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो मागोवा तो घेतो, त्याला सिंहावलोकन म्हणतो. ते सिंहावलोकन करण्याचा दिवस संक्रांत. जेव्हा एखादी गाडी आपण प्रवासाला घेतो, सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट हे टर्न मध्ये होतात. यू टर्न सगळ्यात अवघड असतो, कारण समोर ब्लाइंड स्पॉट असतो, आपल्या समोरून काय आहे वळण दिसत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला जेव्हा यू टर्न घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला शक्तीची नाही तर आपल्याला संयमाची गरज आहे. आणि मग आपल्याकडे असलेल्या शक्तीला पुन्हा एकदा नियंत्रणात आणून त्यांना योग्य दिशेने वळवणं. मग तुमची ते बाहुबल असेल, मनोबल असेल, आत्मबल असेल, जे काही बल असेल, तुमचं आर्थिक बल असेल, सामाजिक शक्ती असेल, तुमचं पद असेल, प्रतिष्ठा असेल, याला एक वळण देण्याची गरज आहे. गोड न बोलण्याचे तोटे आहे की सगळीकडे असं उदासच आणि एकदम नैराश्याचं वातावरण तयार होतं. समजा तुमच्यासोबत जर गोड बोलणारा कोणी नसेल तर तुम्हाला ती जी वेळ असेल किंवा तो जो प्रसंग असेल किंवा ती जागा असेल ते नकोशी वाटते, ठीक आहे नाही. जेवणामध्ये जर गोड पदार्थ नसेल तर जेवण केल्यासारखं वाटतच नाही. जर तुम्ही माणूस असाल तरचा प्रश्न. तुमच्यामध्ये तामसिक वृत्ती भरपूर जादा आहे, पाशवी वृत्ती आहे, तर तुम्हाला मसालेदार आणि तिखट खाल्ल्याशिवाय तुम्हाला जेवण केल्यासारखं वाटणार नाही. सर्वात सुंदर जो स्वाद, मधुर स्वाद ज्याला आपण म्हणतो, तो स्वाद म्हणजे गोड असतो. तुम्ही कुठलीही जरी भाजी खाल्ली तर ती भाजी शेवटी जर गोड लागली तर आपण म्हणतो जेवण चांगलं झालं. आपल्या तोंडामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. मग तो तिखट पदार्थ असो, कडू असो किंवा अगदी कारल्याचं जेवण का असे ना, पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळता आणि त्याची भाजी करून खाता, ती भाजी खाताना शेवटी लागताना कडू लागतं, पण शेवटी तोंडामध्ये गोड स्वाद तयार होतो. तुम्ही कडुलिंबाचा पाला खाल्ला तर खाताना कडू वाटतो, परंतु नंतर मात्र त्याचा गोड स्वाद तयार होतो. आणि संक्रांतीमध्ये त्याचा प्रसाद म्हणून वाटला जातो. आणि म्हणून परिणाम गोड हवेत. तो खाताना किती गोड लागतो हे नाही महत्वाचं. कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जी करता, संकेत काय सांगतो की तुमचा परिणाम गोड असला पाहिजे. प्रक्रिया जरी कडू असली, तिखट असली तर हरकत नाही, बरोबर आहे ना. आणि म्हणून तो जो परिणाम आहे, गोड परिणाम साधण्यासाठी आपण गोड बोलतो. ही म्हण खूप चांगली आहे की गोड बोलून काटा काढणे, पण तो काटा कुठे आहे, तुमच्या पायात आहे की तुमच्या हृदयात गुंतलेला आहे त्याच्यावर अवलंबून. तो जर तुमच्या पायामध्ये असेल आणि तुमच्याशी गोड बोलण्याच्या नादामध्ये हळूच तुमचा काटा काढून घेतला तर तुम्हाला वेदनांची जाणीव न होता तुमचं दुःख दूर केलं असा त्याचा अर्थ होतो. पण तोच काटा जर तुमच्या हृदयाला असेल तर की एखाद्याचं नुकसान करणं, त्याला अंधारात ठेवून त्याचं काय करणं, नुकसान करणं किंवा त्याला त्रास देणं, या अर्थाने आपण ही म्हण वापरतो. पण खरं तिचा अर्थ काय आहे की समोरच्याला वेदना न होऊ देता त्याचं दुःख दूर करणं म्हणजे गोड बोलून काटा काढणे, बरोबर आहे. पण ते आम्ही कशा अर्थाने घेतो, नकारात्मक अर्थाने घेतो. त्याने माझा काटा काढला. काटा काढला चांगलीच गोष्ट आहे ना. हा, तुम्ही जर गुलाबाचं झाड असाल आणि जर तुमचे काटे काढले तर मग चुकीचं आहे. म्हणजे गोड बोलणं हे आजच्या काळामध्ये खोटी प्रशंसा असं समजलं जातं. जर तुमच्याकडनं काही जर साध्य करायचं समोरच्याला तर तो तुम्हाला गोड बोलून काय करतो, त्याचा स्वार्थ साधून घेतो. त्याच्या जीवनामध्ये काही चांगला प्रसंग घडला आणि तो तुमच्या बरोबर शेअर करतोय की चला माझ्या आयुष्यामध्ये मी हे यश मिळवलं, घर घेतलं, गाडी घेतली, आहे की नाही, यश मिळालं, मला जीवनामध्ये काहीतरी मोठे यश मिळालं. तर आपण पेढा खातो, पण पेढा खाताना तो आपल्याला कडू लागतो. तो जर आपला परिचित नसेल तर आपल्याला गोड लागतो, पण तो फार जवळचा, जेवढा जवळचा असेल तेवढा कडू लागतो. का लागतो? कारण आपल्यामधल्या अहंकारामुळे, आपल्यामधल्या द्वेषामुळे आपल्याला हे बरं वाटतं की चला त्याला यश मिळालं, पण आपल्याला याचं वाईट वाटतं की त्याच्या तुलनेमध्ये आपण आयुष्यात मागे राहिलो. आणि मग तो मनामध्ये तो जो खंत आहे, ती खंत कडू रूपाने तुमच्या जिभेवर येते आणि अतिशय मधुर असलेला पेढा सुद्धा काय लागतो, कडू लागू लागतो. तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात ही मधुर स्वादाने करू इच्छिता, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे ना, तो गोड करण्याचा दिवस आहे. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे हे गोडीने गातच राहावे. आणि म्हणून तुमचं जीवन तुम्हाला जर गोडीने गायचं असेल, तुमच्या गोडीने जगायचं असेल तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, कालपर्यंत जे झालं ते गुंडाळून निर्माल्यासारखं तुम्हाला नदीमध्ये सोडून द्यावं लागेल. गणपती बाप्पांचं स्थापन केलं, त्यांचं निर्माल्य तुम्ही जेव्हा त्यांना विसर्जित करता तेव्हा त्याच्याबरोबर त्यांचं निर्माल्य सुद्धा काय करता, विसर्जित करता. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे साठून ठेवलेलं आहे मनामध्ये ते सगळं साफ करण्याचा दिवस आहे. आपल्याला राग येतो तर आपण त्या रागावर काय मिळवलं पाहिजे, नियंत्रण. का बरं मिळवलं पाहिजे नियंत्रण रागावर? कारण रागाद्वारे आपली जी शक्ती आहे ती दिशाहीन प्रकारे बाहेर पडते. तिला कुठल्याही प्रकारची दिशा नसते आणि ती विध्वंसच करते. एखाद्या जर गाडीला जर दिशा नसेल, स्टेरिंगवर जर कोणी कंट्रोल ठेवत नसेल तर ती गाडी विध्वंसच करणार आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही. तशी शक्ती आहे तुमच्या आतमध्ये, ती जेव्हा रागाच्या रूपाने बाहेर येते नक्की यायला काही हरकत नाहीये, परंतु तिला दिशा नसते आणि म्हणून तिच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आपण जसं तिथी काढतो कुठल्याही गोष्टीसाठी, या तिथीला हा कार्यक्रम झाला पाहिजे. का बरं तिथी काढतो? कारण त्या तिथीला हे ग्रह तारे काय असतात, अनुकूल असतात. पूर्वी आम्हाला लोक वेळात काढायचे, भारतीय लोकांना काय म्हणे ते पंचांगन, ते अमुकन, ते धमुकन, ते ज्योतिषन, ते शास्त्र, हे शास्त्र. आता फॉरेनहून इकडे आता पाय, लक्षात घ्या तिथींचा संबंध हा कल्पनांशी नसून प्रत्यक्ष हा ग्रहगोलांशी आहे, बरोबर आहे ना. म्हणजे या अंतराळामध्ये, आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांची स्थिती कशी आहे आणि त्यांचा एकमेकावर काय प्रभाव पडणार आहे. जसं आपण ग्रहण काळ म्हणतो, जसं पौर्णिमा म्हणतो, अमावस्या म्हणतो, या काळामध्ये ग्रहांची स्थिती जशी असते त्यानुसार या पृथ्वीवरच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. की सायन्स आणि अध्यात्म हे वेगळं नसून हे
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. तुम्ही भौतिक बाजूने बघितलं तर सायन्स वाटतं, आत्मिक बाजूने बघितलं ते अध्यात्म आहे. एखादी गोष्ट सीमेच्या पलीकडे जाणं ती सर्वांना शक्य नाहीये, पण टर्न मारणं सगळ्यांना शक्य आहे. टर्न मारण्यासाठी शक्तीची गरज नाही, संपादन नाही करायला लागत शक्ती. उलट तुम्हाला शक्तीवर काय मिळवायचं आहे? नियंत्रण मिळवायचे. ती शक्ती नियंत्रणात आणायची. मनाचा वेग, शरीराचा वेग, भावनांचा वेग, तो वेग तुम्हाला नियंत्रणात आणता जर आला, तुम्ही खऱ्या अर्थाने संक्रांत जी घटना आहे ती घटनेवर तुम्ही मात करा. आपण फक्त एकच दिवस ते करतो, पण बाकीचे दिवस मग ते तसंच राबवत नाही. तर ते आपण कसं केलं? घडवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उत्सव आहे. माती, प्राणी, हवा, पाणी, मानव, आनंद साजरा करा. तर याच्याविषयी आज मार्गदर्शन. मित्र हो, संक्रांत याविषयी आपण मागील 2 वर्षामध्ये खूप काही बोललेलो आहोत. आपल्याकडे 2 सण आहेत. एक सीमोल्लंघनाचा सण आहे, एक संक्रांतीचा सण आहे. दसऱ्याच्या वेळेस आपण सीमोल्लंघन करतो आणि संक्रांतीमध्ये आपण यू टर्न घेतो. सीमा पार करणे आणि पुन्हा माघारी फिरणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. सीमा ओलांडण्यासाठी शक्तीची गरज आहे आणि यू टर्न घेण्यासाठी संयमाची गरज आहे. मागील जो काही थंडीचा कालावधी आहे, पावसाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा खर्च होत असते. ती झाडं असो, माणसं असो, आणि ती ऊर्जा जी खर्च झालेली आहे तिची पुन्हा संपादन करण्यासाठीची सुरुवात म्हणजे संक्रांत आहे. शरीराचं झालेलं नुकसान, मग ते वनस्पतींचे असो, माणसाचे असो, प्राण्यांचे असो, आणि त्याच्या भावनांचं झालेलं नुकसान, वैचारिक पातळीवर झालेलं नुकसान, हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करण्याची आजचा दिवस आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एखादी घटना जशी घडते, आज दक्षिणायन संपून सूर्य पुन्हा उत्तरायणाकडे प्रवास करायला आता थांबा घेणार आहे. हा थांबलेला आहे आणि पुन्हा जून महिन्यामध्ये तो मध्यावर येणार आहे. म्हणजे 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस होणार आहे जून महिन्यामध्ये. मग हा जो त्याचा टोकाचा प्रवास आहे, या टोकाच्या प्रवासामुळे तो दक्षिण ध्रुवाच्या अतिशय जवळपास आहे. बरोबर आहे. तो जसजसा उत्तर ध्रुवाकडे येईल तसतसं सूर्याची जी प्रखरता आहे, त्याची उष्णता आहे, ती आम्हाला जाणवायला लागेल उन्हाळ्याच्या रूपाने. आणि सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे मानवी जीवनामध्ये असो, प्राण्यांच्या जीवनामध्ये किंवा वनस्पतीमध्ये जे शक्य संचारते त्यासाठीचा हा परत कालावधी आहे. पुन्हा आपल्याला मे महिन्यापर्यंत शक्तीची संपादन करायची आहे, साठवायची आहे ती. मग ती संपत्ती असो, पक्ष्यांसाठी, मुंग्यांसाठी चारा साठवून ठेवणे असो, हा जो काळ आहे हा संपादनुकीचा काळ आहे. आपण दिवाळीनंतर पूर्ण खर्चच करत असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर उत्सव, आणि त्या उत्सवातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे संक्रांत असं का म्हटलं जातं? खरं तर एक नवीन सुरुवात करण्याची अपेक्षा, मग ती तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असेल, ती सुरुवात करण्याचा आजचा दिवस आहे. जसं सिंह अवलोकन करतो मागे फिरून, सिंहावलोकन आपण त्याला म्हणतो. सिंहावलोकन तो यासाठी करतो की माझा रस्ता बरोबर आहे का, माझ्या पाठीमागे काही धोका आहे का, मला पुढे जाण्यासाठी मागच्या कुठल्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तो मागोवा तो घेतो, त्याला सिंहावलोकन म्हणतो. ते सिंहावलोकन करण्याचा दिवस संक्रांत. जर आरोग्याच्या दृष्टीने विचार जर केला तर आरोग्यावर सर्वात मोठा जर आघात होता असेल तर या संक्रमण काळामध्ये होतो, जेव्हा भौगोलिक घटना आपली दिशा बदलतात. जेव्हा एखादी गाडी आपण प्रवासाला घेतो, सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट हे टर्न मध्ये होतात. यू टर्न सगळ्यात अवघड असतो, कारण समोर ब्लाइंड स्पॉट असतो, आपल्या समोरून काय आहे वळण दिसत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला जेव्हा यू टर्न घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला शक्तीची नाही तर आपल्याला संयमाची गरज असते. आणि मग आपल्याकडे असलेल्या शक्तीला पुन्हा एकदा
नियंत्रणात आणून त्यांना योग्य दिशेने वळवणं. मग तुमची ते बाहुबल असेल, मनोबल असेल, आत्मबल असेल, जे काही बल असेल, तुमचं आर्थिक बल असेल, सामाजिक शक्ती असेल, तुमचं पद असेल, प्रतिष्ठा असेल, याला एक वळण देण्याची गरज आहे आजच्या दिवशी. आणि म्हणून या आजच्या दिवशी आपण प्रत्येक नात्याची, प्रत्येक गोष्टीची नव्याने सुरुवात करावी, अशी या उत्सवाची किंवा या सणाची एक काय धारणा आहे. साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये हा सण दिवाळीसारखा साजरा केला जातो. जसा उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये हा दिवाळी सण ज्या उत्साहाने साजरा केला जातो, तेवढ्या उत्साहाने पोंगल म्हणून हा सण त्या भागामध्ये साजरा केला जातो. म्हणजे मकर संक्रांती, दिवाळी आणि पोळा असा एकत्र तो सण असतो त्यांचा. आपल्याकडे जर आपण विचार केला तर आपण दिवाळीला, पोळ्याला आणि संक्रांतीला एकत्र जे काही करतो ते तिन्ही एकत्र ते याच सणामध्ये करतात. खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात ही यावेळेस झालेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने आपलं जे ऊर्जेचं क्षेत्र आहे ते बलवान करायचं आणि आपलं जीवन आणखीन उत्साहाने कसं जगायचं यासाठीचा आजचा दिवस आहे. मग त्यासाठी आपण एकमेकाला तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतो. का म्हणतो गोड बोला? काय गरज आहे गोड बोलण्याची? काय गरज? बरं, गोड न बोलण्याचे काय तोटे आहेत? गोड न बोलण्याचे तोटे आहे की सगळीकडे असं उदासच आणि एकदम नैराश्याचं वातावरण तयार होतं. समजा तुमच्यासोबत जर गोड बोलणारा कोणी नसेल तर तुम्हाला ती जी वेळ असेल किंवा तो जो प्रसंग असेल किंवा ती जागा असेल ते नकोशी वाटते. ठीक आहे नाही? जेवणामध्ये जर गोड पदार्थ नसेल तर जेवण केल्यासारखं वाटतच नाही. जर तुम्ही माणूस असाल तरचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तुमच्यामध्ये तामसिक वृत्ती भरपूर जादा आहे, पाशवी वृत्ती आहे, तर तुम्हाला मसालेदार आणि तिखट खाल्ल्याशिवाय तुम्हाला जेवण केल्यासारखं वाटणार नाही. सर्वात सुंदर जो स्वाद, मधुर स्वाद ज्याला आपण म्हणतो, तो स्वाद म्हणजे गोड असतो. तुम्ही कुठलीही जरी भाजी खाल्ली तर ती भाजी शेवटी जर गोड लागली तर आपण म्हणतो जेवण चांगलं झालं. आपल्या तोंडामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. मग तो तिखट पदार्थ असो, कडू असो किंवा अगदी कारल्याचं जेवण का असेना, पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळता आणि त्याची भाजी करून खाता तर ती भाजी खाताना शेवटी लागताना कडू लागतं, पण शेवटी तोंडामध्ये गोड स्वाद तयार होतो. तुम्ही कडुलिंबाचा पाला खाल्ला तर खाताना कडू वाटतो, परंतु नंतर मात्र त्याचा गोड स्वाद तयार होतो. बरोबर आहे ना? आणि संक्रांतीमध्ये त्याचा प्रसाद म्हणून वाटला जातो. बरोबर आहे. आणि म्हणून परिणाम गोड हवेत. तो खाताना किती गोड लागतो हे नाही महत्वाचं. कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जी करता, संकेत काय सांगतो की तुमचा परिणाम गोड असला पाहिजे. प्रक्रिया जरी कडू असली, तिखट असली तर हरकत नाही. बरोबर आहे ना? आणि म्हणून तो जो परिणाम आहे, गोड परिणाम साधण्यासाठी आपण गोड बोलतो. पण हल्ली असं आहे समस्या, लोक गोड बोलून काटा काढतात आणि गोड बोलून काटा काढण्याचे ज्या पद्धती आहे ते खरं तर खूप चांगलं आहे. ही मन खूप चांगली आहे की गोड बोलून काटा काढणे, पण तो काटा कुठे आहे? तुमच्या पायात आहे की तुमच्या हृदयात गुंतलेला आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तो जर तुमच्या पायामध्ये असेल आणि तुमच्याशी गोड बोलण्याच्या नादामध्ये हळूच तुमचा काटा काढून घेतला तर तुम्हाला वेदनांची जाणीव न होता तुमचं दुःख दूर केलं असा त्याचा अर्थ होतो. पण तोच काटा जर तुमच्या हृदयाला असेल तर काटा टोचणारा पण तोच असेल. तर विषय असा आहे की आपण त्या अर्थाने वापरतो की एखाद्याचं नुकसान करणं, त्याला अंधारात ठेवून त्याचं काय करणं, नुकसान करणं किंवा त्याला त्रास देणं, या अर्थाने आपण ही मन वापरतो. पण खरं तिचा अर्थ काय आहे की समोरच्याला वेदना न होऊ देता त्याचं दुःख दूर करणं म्हणजे गोड बोलून काटा काढणे. बरोबर आहे. पण ते आम्ही कशा अर्थाने घेतो? नकारात्मक अर्थाने घेतो. काय त्याने माझा काटा काढला. काटा काढला चांगलीच गोष्ट आहे ना. हां, तुम्ही जर गुलाबाचं झाड असाल आणि जर तुमचे काटे काढले तर मग चुकीचं आहे. म्हणजे गोड बोलणं हे आजच्या काळामध्ये खोटी प्रशंसा असं समजलं जातं. जर तुमच्याकडनं काही जर साध्य करायचं समोरच्याला तर तो तुम्हाला गोड बोलून काय करतो? त्याचा स्वार्थ साधून घेतो. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून लोकांना हल्ली गोड गोष्टींचं पण त्याचं काय झालेलं विटाळ झालेलं आहे. आणि त्या गोड गोष्टींमुळे किंवा गोड बोलण्यामुळे म्हणा किंवा गोड कुणी तुम्हाला खाऊ घातलं, त्याच्या जीवनामध्ये काही चांगला प्रसंग घडला आणि तो तुमच्याबरोबर शेअर करतोय की चला माझ्या आयुष्यामध्ये मी हे यश मिळवलं, घर घेतलं, गाडी घेतली, आहे की नाही? यश मिळालं मला जीवनामध्ये, काहीतरी मोठं यश मिळालं.
तर आपण पेढा खातो, पण पेढा खाताना तो आपल्याला कडू लागतो. तो जर आपला परिचित नसेल तर आपल्याला गोड लागतो, पण जो फार जवळचा, जेवढा जवळचा असेल तेवढा कडू लागतो. का लागतो? कारण आपल्यामधल्या अहंकारामुळे, आपल्यामधल्या द्वेषामुळे. आपल्याला हे बरं वाटतं की चला त्याला यश मिळालं, पण आपल्याला याचं वाईट वाटतं की त्याच्या तुलनेमध्ये आपण आयुष्यात मागे राहिलो. आणि मग तो मनामध्ये ती खंत आहे, ती खंत कडू रूपाने तुमच्या जिभेवर येते. आणि अतिशय मधुर असलेला पेढा सुद्धा काय लागतो? कडू लागू लागतो. म्हणून गोड जी चव आहे ना, खरं तर आम्ही तिची गोडीच विसरून गेलेलो आहे. बरोबर. कुठले जर चांगलं कार्य झालं, एखादा आनंदाचा प्रसंग आला किंवा एखादी चांगली घटना एकमेकासोबत घडली, तर आम्ही काय करतो? एकमेकाचं काय गोड करतो? तोंड गोड करतो. अगदी जर घरामध्ये एखादी आनंदाची बातमी आली तर देवापुढे काय ठेवा म्हणता? काहीतरी गोडाचं ठेवा. बरोबर आहे. खडी साखर ठेवा. तर आत्ताचे लोक खडी साखर मिळत नाही म्हणून साधी साखर ठेवतो, तो भाग वेगळा. तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात ही मधुर स्वादाने करू इच्छिता. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आजचा जो दिवस आहे ना, तो गोड करण्याचा दिवस आहे. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे हे गोडीने गातच राहावे. आणि म्हणून तुमचं जीवन तुम्हाला जर गोडीने गायचं असेल, तुमच्या गोडीने जगायचं असेल, तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल? कालपर्यंत जे झालं ते गुंडाळून निर्माल्यासारखं तुम्हाला नदीमध्ये सोडून द्यावं लागेल. गणपती बाप्पांचं स्थापन केलं, त्यांचं निर्माल्य तुम्ही जेव्हा त्यांना विसर्जित करता तेव्हा त्याच्याबरोबर त्यांचं निर्माल्य सुद्धा काय करता? विसर्जित करता. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे साठवून ठेवलेलं आहे मनामध्ये, ते सगळं साफ करण्याचा दिवस आहे. आपल्याला राग येतो, तर आपण त्या रागावर काय मिळवलं पाहिजे? नियंत्रण. का बरं मिळवलं पाहिजे नियंत्रण रागावर? कारण रागाद्वारे आपली जी शक्ती आहे ती दिशाहीन प्रकारे बाहेर पडते. तिला कुठल्याही प्रकारची दिशा नसते आणि ती विध्वंसच करते. एखाद्या जर गाडीला जर दिशा नसेल, स्टेरिंगवर जर कोणी कंट्रोल ठेवत नसेल, तर ती गाडी विध्वंसच करणार आहे. याच्यामध्ये काहीही दुमत नाही. तशी शक्ती आहे तुमच्या आतमध्ये. ती जेव्हा रागाच्या रूपाने बाहेर येते, नक्की यायला काही हरकत नाही आहे, परंतु तिला दिशा नसते आणि म्हणून तिच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. तुमच्यामध्ये वासनेचे आवेग आहे त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. ज्या भावना आहे, आपल्या भावनांचे आवेग निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये, त्याच्यावर नियंत्रण तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्ही तो संकल्प स्वतःशी केला पाहिजे. बरोबर आहे. तुमच्या आहारात बदल केले पाहिजे. तुमच्या विहारामध्ये, तुमच्या सहवासामध्ये, तुमचे जे काही ज्यांच्याबरोबर तुमचा सहवास आहे, संगत आहे तुमची, ती संगत बदलली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे जे बदल करायचे तुम्हाला, ते सगळे बदल करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमचं नातं कडवट केलेलं आहे त्यांच्याबरोबर ते नातं गोड करण्याचा आजचा दिवस. एक पाऊल मागं येऊन, माघार घेऊन ते नातं गोड केलं पाहिजे. ज्यांच्याबरोबर आपलं नातं गोड आहे, आपण त्यांना जाऊन तिळगुळ घ्या गोड बोला म्हणतो, तो पहिलाच गोड बोलतो. किती गोड बोलायला लावतो. होईल ना डायबिटीस तुला, मधुमेह होईल. जास्त मधु खाल्ली तर मोह होतो आणि मधुमेह होतो. मग आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की गोडी जी आहे ती आपल्याला द्यायची कोणाला आहे? ज्याच्याबरोबर आपलं नातं काय झालेलं आहे? कडू झालेलं आहे. जे तुम्हाला शत्रू समजता, तुम्ही ज्यांना शत्रू समजता, ज्यांच्याबरोबर तुमचे वाद आहे, ज्यांच्याबरोबर तुमच्या मनामध्ये कटुता आहे, तिखटपणा आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना, असं असतं शत्रूबरोबर नातं. अगदी नवीन नातं असेल तर कडुलिंबाचं तिळगुळ द्या. पहिलं शरीर जे आहे त्याला युटर्न घ्यायला लावा. म्हणजे काय? आत्तापर्यंत तुमच्या शरीराची काय परिस्थिती आहे? ते कमजोर आहे, ते सुदृढ आहे, ते म्हणजे बेमाप वारेमाप ते वाढत आहे किंवा ते अतिशय कमकुवत आहे, अशक्त आहे. तर त्याला आजपासून सुरुवात करा, त्याची संपादन सुरू करा. त्याला सम्यक आहार आणि सम्यक विहार द्या. तुम्हाला शरीराच्या बाबतीमध्ये बदल करण्याची जर गरज असेल तर तो आजचा दिवस आहे. तुम्हाला मनाच्या बाबतीमध्ये, तुमच्या मनाच्या स्तरावर जी काही तुमच्या मनामध्ये दुःख आहे ते दुःख विसरण्यासाठीचा आजचा दिवस आहे. तुम्ही आज नव्याने सुरुवात करू शकता. तुम्हाला ही प्रकृती सुद्धा काय देते? एक संधी देते. लक्षात घ्या. आपण जसं तिथी काढतो कुठल्याही गोष्टीसाठी, का या तिथीला हा कार्यक्रम झाला पाहिजे. का बरं तिथी काढतो? कारण त्या तिथीला हे ग्रह तारे काय असतात? अनुकूल असतात.
पूर्वी आम्हाला लोक वेड्यात काढायचे, भारतीय लोकांना काय म्हणे ते पंचांगन, ते अमुकन, ते धमुकन, ते ज्योतिषन, ते शास्त्र, हे शास्त्र. आता फॉरेनहून इकडे आता पाहिला. लक्षात घ्या, तिथींचा संबंध हा कल्पनांशी नसून प्रत्यक्ष हा ग्रहगोलांशी आहे. बरोबर आहे ना? म्हणजे या अंतराळामध्ये, आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांची स्थिती कशी आहे आणि त्यांचा एकमेकावर काय प्रभाव पडणार आहे. जसं आपण ग्रहण काळ म्हणतो, जसं पौर्णिमा म्हणतो, अमावस्या म्हणतो, ह्या काळामध्ये ग्रहांची स्थिती जशी असते त्यानुसार या पृथ्वीवरच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून तिथी पाहून आपण ज्याप्रमाणे एखादा शुभ कार्य ठेवतो, आपण त्या शुभारंभाची सुरुवात आपण एखाद्या तिथीला करतो. 3:30 मुहूर्तच का बरं? कारण त्या मुहूर्ताला तो ग्रहगोलांचा योग येतो. गावाकडे लोक धान्य उपणतात, बरोबर ना? जेव्हा ते धान्य काढतात त्यातला काळी कचरा उडून जावा म्हणून ते उपणतात. त्यासाठी काय पाहिजे? काय पाहिजे? हवा पाहिजे ना, वेगवान हवा पाहिजे. एवढी बी वेगवान नको धान्य वाहून जाईल. म्हणजे जो सुगीचा काळ असतो त्या काळामध्ये ऊनही असतं आणि संध्याकाळच्या वेळेस वारं असतं. म्हणजे जुनी माणसं, जाणती माणसं, ती संध्याकाळच्या वेळेस आपल्या खळ्यावरती मस्तपैकी ती धार द्यायची. दिवसभर धान्य मळायचं, बैलांच्या पायाखाली ते तुडवायचं, बाजरी असेल, गहू असेल, ज्वारी, काय जे असेल ते. आणि मग संध्याकाळच्या वेळेस ते ढीक मारलेले जे काही भूस आणि धान्य एकत्र आहेत त्याला आपण उपणायचं. त्यासाठी ग्रहगोलांची स्थिती महत्वाची आहे. बरोबर आहे? मुहूर्त महत्वाचा आहे. तसं पूर्वीची जी लोक होती ती प्रकृतीशी जोडलेली होती, त्यामुळे त्या गोष्टीला ते मान्यता देत. त्यांना ते स्पष्ट करता आलं नाही, त्यांना ते सांगता आलं नाही. पण आता मधल्या काळामध्ये तसं झालं. पण आता ते लक्षात यायला लागलं की सायन्स आणि अध्यात्म हे वेगळं नसून हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. तुम्ही भौतिक बाजूने बघितलं तर सायन्स वाटतं, आत्मिक बाजूने बघितलं ते अध्यात्म आहे. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून संक्रांतीच्या सणाचा संबंध हा अध्यात्माशी फार जवळचा कसा आहे? प्रत्येक सणाचा आहे, परंतु संक्रांतीच्या सणाचा संबंध विशेष आहे, कारण टर्न आहे. एखादी गोष्ट सीमेच्या पलीकडे जाणं ती सर्वांना शक्य नाहीये, पण टर्न मारणं सगळ्यांना शक्य आहे. टर्न मारण्यासाठी शक्तीची गरज नाही, संपादनूक नाही करायला लागत शक्तीची. उलट तुम्हाला शक्तीवर काय मिळवायचं आहे? नियंत्रण मिळवायचे. ती शक्ती नियंत्रणात आणायची. मनाचा वेग, शरीराचा वेग, भावनांचा वेग, तो वेग तुम्हाला नियंत्रणात आणता जर आला, तुम्ही खऱ्या अर्थाने संक्रांत जी घटना आहे ती घटनेवर तुम्ही मात कराल.